हॅलो स्टुडंट, लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या लेसनमधल्या लास्ट पार्टकडे आपण आलेलो आहे. सो या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की ह्युमन बिईंगमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कॅरी आउट करण्याचं काम दोन सिस्टीम करतात, नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोल अशा दोन आहेत. यातली नर्वस सिस्टीम आपण स्टडी करत होतो. सो नर्वस सिस्टीम फायनल पॉईंटकडे आहे, आज आपली कंप्लीट होणार आहे. यासाठी आपण एकदा रिवाईज करूया. आपली नर्वस सिस्टीम आपण 3 पार्टमध्ये डिवाइड केली: सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. यात फर्स्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे, या सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे दोन ऑर्गन येतात. त्याचे डिटेल्स आपण आत्तापर्यंत पाहिलेले आहेत. ब्रेनमध्ये मग वेगवेगळे पार्ट, त्याच्यामध्ये सेरेब्रम, सेरेबेलम, मेडुला ऑब्लांगाटा, त्यांचे स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपण स्टडी केले. त्यानंतर सेकंड जो पार्ट आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि थर्ड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम, हे दोन्ही पॉईंट आज आपण स्टडी करणार आहोत. सो नेक्स्ट इज पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सो पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय ते बघा. द पेरिफेरल नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम consist of nerves arising from सेंट्रल नर्वस सिस्टीम. सो सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून अराईज होणारे जे नर्व्ज आहेत, त्याच्यापासून येणारे जे नर्व्ज आहेत, ते नर्व या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केले जातात. नर्व म्हणजे आपण न्यूरॉन, नर्व सेलचं स्ट्रक्चर पाहिलं ते. तर याआधी आपण नर्व सेलचे त्यांच्या फंक्शननुसार 3 टाईप केले होते: सेन्सरी न्यूरॉन, मोटर न्यूरॉन आणि असोसिएशन न्यूरॉन. तर या ठिकाणी या नर्व्स कोणत्या पार्टपासून, सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या कोणत्या पार्टपासून अराईज होतात, त्या बेसिसवरती आपण या नर्वचं क्लासिफिकेशन करणार आहोत. सो सगळ्यात महत्त्वाचं, जसं सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे ऑर्गन येतात, तसं पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय येतात, नर्व्ज येतात. आणि ह्या नर्व कोणापासून अराईज होतात, सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच कोणापासून, एकतर ब्रेनपासून अराईज होतात किंवा स्पायनल कॉर्डपासून अराईज होतात. ओके, त्यानंतर या ज्या नर्व्ज आहेत यांचं काम काय आहे. सो दीज नर्व कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम टू व्हेरियस ऑर्गन्स इन द बॉडी. सो आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ऑर्गनना सेंट्रल नर्वस सिस्टीमना कनेक्ट करण्याचं काम करते. सो कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम टू व्हेरियस ऑर्गन्स इन बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत यांना आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमशी कनेक्ट करते. उदाहरणार्थ, जर आपला ब्रेन असेल किंवा आपला स्पायनल कॉर्ड असेल, जो आपल्या व्हर्टेब्रल कॉलमच्या आत आहे, तर हे दोन्ही पार्ट, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, आपले हँड्स आहेत, लेग्स आहेत, आर्म आहेत, ॲबडोमेन आहे, त्यानंतर ते आपलं चेस्ट आहे. तर ह्या सगळ्या पार्टशी या सेंट्रल नर्वस सिस्टीम कनेक्ट करण्याचं काम कोण करतो आहे, तर ही पेरिफेरल नर्वस सिस्टीम. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपले आर्म असतील आणि हा ब्रेन आहे, तर यांना कनेक्ट करण्यासाठी मध्ये ह्या ज्या न्यूरॉन्स किंवा नर्व्स असतात, ह्या नर्व्स पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये येतात. सो पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं काम काय आहे, इट कनेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम टू व्हेरियस ऑर्गन्स इन बॉडी. आपल्या बॉडीमधल्या वेगवेगळ्या ऑर्गनशी सेंट्रल नर्वस सिस्टीमला कनेक्ट करण्याचंही काम करते. त्यानंतर नेक्स्ट बघा, दे आर ऑफ 2 टाईप्स. दे आर ऑफ 2 टाईप्स म्हणजे याच्यामध्ये जे नर्व्ज येतात हे मेनली 2 टाईपचे आहेत. मग कोणत्या 2 टाईप, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्व्स. ओके, आणि जे सेकंड आहेत त्यांना म्हटलं जातं स्पायनल नर्व. सो 2 टाईपचे नर्व्स या पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये येतात. फर्स्ट क्रॅनियल नर्व आणि सेकंड जे आहेत ते स्पायनल नर्व. हे दोन्ही नर्व पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केलेले. सो फर्स्ट क्रॅनियल नर्व कशाला म्हणायचं, कोणाला म्हणायचं, नर्व्स originating
फ्रॉम ब्रेन आर कॉल्ड ॲज क्रॅनियल नर्व. ज्या नर्व्स आपल्या ब्रेनपासून ओरिजिनेट होतात त्या नर्व्सना क्रॅनियल नर्व असं म्हटलं जातं. सो या ब्रेनपासून अराईज होतात. नेक्स्ट देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्वच्या किती जोड्या अराईज होतात तर जवळपास 12 पेअर्स. 12 पेअर्स आहेत आपल्याकडे क्रॅनियल नर्वच्या. सो हा वर्ड नीट लक्षात ठेवा. आणि त्यानंतर ह्या क्रॅनियल नर्व ब्रेनला कोणाशी कनेक्ट करतात. सो दे कनेक्ट ब्रेन टू हेड, thorax अँड ॲब्डोमेन. सो दे आर असोसिएटेड विथ हेड, thorax अँड ॲब्डोमेन. ओके, तर या ऑर्गनना आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमशी किंवा ब्रेनशी कनेक्ट करण्याचं काम करतं. सो पुन्हा एकदा बघा, क्रॅनियल नर्व्स म्हणजे कोणत्या. नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम ब्रेन. ब्रेनपासून अराईज होणाऱ्या ज्या नर्व्स आहेत त्यांना आपण क्रॅनियल नर्व म्हणतो. त्यानंतर क्रॅनियल नर्व किती आहेत. देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व. क्रॅनियल नर्वच्या 12 जोड्या आहेत. त्यानंतर या ज्या नर्व्स आहेत ब्रेनला कोणकोणत्या ऑर्गनशी कनेक्ट करतात. एक आहे हेड, ओके. सेकंड आहे थोरॅक्स. हेड म्हणजे नंतर नेक येतो आणि नेक नंतरचा जो पार्ट आहे त्याला थोरॅक्स म्हटलं जातं. आणि साधारण बेलीचा जो पार्ट आहे जिथं स्टमक इंटेस्टाईन लोकेट झालेलं आहे त्याला आपण ॲब्डोमेन असं म्हणतो. तर या 3 पार्टना ब्रेनशी तो कनेक्ट करतो. सो दिस इज अबाउट क्रॅनियल नर्व. आता क्रॅनियल नर्वशी कम्पेअर करतात. जसं आपण म्हटलं की ज्या नर्व ब्रेनपासून अराईज होतात त्यांना आपण क्रॅनियल नर्व म्हणायचं. तर स्पायनल नर्व कोणाला म्हणायचं. नर्व्स originating from spinal cord. ओके, ज्या नर्व स्पायनल कॉर्डपासून अराईज होतात त्या नर्वना म्हटलं जातं स्पायनल नर्व. दोज आर कॉल्ड ॲज स्पायनल नर्व. ओके, जसं इथं सांगितलं की क्रॅनियल ब्रेनपासून अराईज होतात तसं स्पायनल कॉर्डपासून अराईज होतात. नेक्स्ट, क्रॅनियल नर्वच्या किती पेअर्स आहेत तर 12 पेअर. तसं स्पायनल नर्व किती पेअर्स असतात. देर आर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व. स्पायनल नर्वच्या जवळपास 31 पेअर्स ज्या आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. लास्ट थिंग, इथं आपण क्रॅनियल नर्वमध्ये सांगितलं की क्रॅनियल नर्व ब्रेनला कोणकोणत्या ऑर्गनशी कनेक्ट करतं तर हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. आता ज्या स्पायनल नर्व आहेत ह्या स्पायनल कॉर्डला कोणाशी कनेक्ट करतात तर बघा, आर्म, or they are associated with arm, leg, skin and some other parts of body. सो या ज्या नर्व्स आहेत कोणाशी असोसिएटेड आहेत तर एक म्हणजे आर्म, लेग आणि स्किन आणि अजून काही बॉडीचे पार्ट असतील त्यांना आपल्या स्पायनल कॉर्डशी कनेक्ट करते. सो सिम्पल आहे. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय इन्क्लूड होतात तर नर्व्स इन्क्लूड होतात. ह्या नर्व्स कोणापासून अराईज झालेल्या असतात, एकतर ब्रेनपासून किंवा स्पायनल कॉर्डपासून. त्यानंतर ह्या पेरिफेरल नर्वस सिस्टीमचं काम काय आहे तर आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला म्हणजेच ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला बॉडीमधल्या वेगवेगळ्या ऑर्गनशी कनेक्ट करते. त्यानंतर कुठून अराईज होत आहेत या नर्व त्या बेसिसवरती 2 टाईप आहेत, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व. क्रॅनियल नर्व्स अराईज फ्रॉम ब्रेन अँड स्पायनल नर्व अराईज फ्रॉम स्पायनल कॉर्ड. देर आर 12 पेअर्स ऑफ क्रॅनियल नर्व अँड इन केस ऑफ स्पायनल नर्व देर आर 31 पेअर्स कम्पॅरेटिव्हली. ओके, नेक्स्ट क्रॅनियल कम्पेअरनी तुम्ही बघा तिन्ही पॉईंट डिफरन्सच्या फॉर्ममध्ये आहेत. ह्या ब्रेनपासून अराईज होतात तर त्या स्पायनल कॉर्डपासून. इथं 12 पेअर्स आहेत तर तिथं 31 पेअर्स. आणि या नर्व ब्रेनला कोणाशी कनेक्ट करतात, हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. तर स्पायनल नर्व ज्या आहेत त्या स्पायनल कॉर्डला आपले आर्म, लेग, स्किन आणि अजून काही बॉडी ऑर्गनशी कनेक्ट करतात. सो दिस इज अबाउट पेरिफेरल नर्वस सिस्टीम. सो ही आहे आपली पेरिफेरल नर्वस सिस्टीम जी नर्व्सपासून बनलेली. यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहोत ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सो बघा,
सो नेक्स्ट इज ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये काय इन्क्लूड केलं जातं बघा. इन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम इट कन्सिस्ट ऑफ nerves in involuntary organ like stomach, lungs एक्सेट्रा. सो ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जे आहे या नर्वस सिस्टीममध्ये काय येतात, नर्व्स येतात. फक्त या नर्व्स कुठल्या असतात तर इनव्हॉल्युंटरी ऑर्गन लाईक हार्ट, स्टमक, लंग याच्यामधल्या ज्या काही नर्व्स आहेत या ऑर्गनशी रिलेटेड, तर त्या नर्व्स या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये इन्क्लूड केल्या जातात. फक्त या ज्या नर्व्स आहेत किंवा हे जे ऑर्गन आहेत ते आपल्याला आपल्या विलनुसार कंट्रोल करता येत नाही. जसं की आपल्या हँडची मुवमेंट आपण ठरवलं तर करू शकतो, जर नाही करायची तर आपण करणार नाही. म्हणजे आपल्या ठरवण्यावरती आहे की ती मुवमेंट करायची किंवा नाही, किंवा आपल्या विलनुसार त्याला रेग्युलेट करता येतं. मात्र ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये ज्या काही नर्व्स येतात ह्या इनव्हॉल्युंटरी असतात, त्यांना आपल्या इच्छेनुसार कंट्रोल करता येत नाही. जे फॉर एक्झाम्पल स्टमकची मुवमेंट किंवा लंग्सची मुवमेंट होती आहे, तर ती मुवमेंट आपल्याला पाहिजे तशी आपण करू शकत नाही. त्यांना थांबवायचं आहे किंवा त्यांचं फॉर एक्झाम्पल हार्टचं बीटिंग आपल्याला थांबवायचं आहे, आपल्या विलनुसार आपण थांबवू शकत नाही किंवा पुन्हा स्टार्ट करू शकत नाही. सो दे cannot be controlled according to our will. हे आपल्या विलनुसार आपल्याला कंट्रोल करता येत नाहीत. सो हे दोनच पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये नर्व्स येतात, फक्त इनव्हॉल्युंटरी ऑर्गनमधल्या नर्व्स येतात. आणि सेकंड थिंग, या ज्या नर्व्स आहेत त्या आपल्याला आपल्या विलनुसार कंट्रोल करता येत नाही, किंवा या ऑर्गनचं फंक्शनिंग जे आहे ते आपल्या विलनुसार कंट्रोल होत नाही. सो दिस इज अबाउट ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आणि या पॉईंटबरोबरच आपली नर्वस सिस्टीम आणि त्याचं कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन कंप्लीट झालेलं आहे. सो बघा, कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी ह्युमन बिईंगमध्ये दोन सिस्टीम आहेत, नर्वस सिस्टीम आणि केमिकल कंट्रोल. नर्वस सिस्टीममध्ये सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये आपण ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड स्टडी केला. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये व्हॉल्युंटरी ऑर्गनमधल्या नर्व्स, क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व स्टडी केल्या. आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीममध्ये इनव्हॉल्युंटरी ऑर्गनमधल्या नर्व्स येतात, हे आपण स्टडी केलं. यानंतर सेकंड जो कंट्रोलचा मेकॅनिझम आहे तो आहे केमिकल कंट्रोल. सो याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, ओके. सो आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्याचं काम काही केमिकलच्या मदतीनं सुद्धा करता येतं. आणि ते जे केमिकल्स आहेत त्यांना पर्टिक्युलरली हार्मोन्स असं म्हटलं जातं. तुम्ही बऱ्याचदा हार्मोन हा वर्ड ऐकला असेल, की हार्मोनचं लेवल जे आहे ती किंवा हार्मोन जे आहेत ते एक्सेस झाले आहेत, कमी झालेले आहेत, हार्मोन इम्बॅलन्स झालेले आहेत, असे वर्ड्स ऐकले असतील. आणि हे हार्मोनची लेवल कमी जास्त जर झाली तर त्याच्यामुळे वेगवेगळे डिसीजेस जे आहेत ते आपल्याला होतात. सो अतिशय महत्त्वाचा रोल हे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये कॅरी आऊट करत असतात. सो तुम्हाला सांगितलं की कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन करण्याचं काम काही केमिकलच्या मदतीनं केलं जातं. सो कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इज ब्रॉट with the help of some chemicals called as hormone. सो आपल्या बॉडीमध्ये जसं ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड आणि नर्व्स कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये इन्व्हॉल्व होतात, तसंच काही केमिकलच्या मदतीनं सुद्धा कंट्रोल कोऑर्डिनेशन कॅरी आऊट करता येतं. आणि ते जे केमिकल्स आहेत त्या केमिकल्सनाच काय म्हटलं जातं, हार्मोन्स असं म्हटलं जातं. सो विथ द हेल्प ऑफ हार्मोन्स ऑल्सो वी कॅन ब्रिंग अबाउट कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. मग हे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स आपल्या बॉडीमध्ये तयार कसे होतात तर बघा, हार्मोन्स आर सिक्रिटेड
बाय एंडोक्राइन ग्लँड. या ठिकाणी एंडोक्राइन ग्लँड हा वर्ड महत्त्वाचा आहे. आपल्या बॉडीमध्ये हार्मोन्स तयार करण्याचं काम काही स्पेशलाइज्ड ग्लँड करत असतात आणि त्या ग्लँड्सना एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. ओके, आता एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय तर बघा, दोज ग्लँड endocrine gland do not have duct to carry or store their secretion. एंडोक्राइन ग्लँड त्यांना असा नेम का दिलेला आहे कारण या ग्लँडला त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट किंवा ट्यूब नाही आहे. तर फॉर एक्झाम्पल समजा ही एखादी एंडोक्राइन ग्लँड आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे आणि ती काही हार्मोन सिक्रेट करते आहे. अशा शेपची आपल्या बॉडीमध्ये पिच्युटरी ग्लँड असते. पिच्युटरी ग्लँड जी ब्रेनच्या बेसला लोकेट झालेली आहे. आता ही वेगवेगळे हार्मोन सिक्रेट करते. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनाइज, अशा बरेच हार्मोन आहेत, पुढे तुम्हाला नेम कळतील. तर हे हार्मोन जे तिथं सिक्रेट होत आहेत, ब्रेनच्या बेसला जे सिक्रेट होत आहेत, ते हार्मोन पुढे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा बॉडीच्या सगळ्या सेलवरती काम करणार आहेत. मग आता इथं तयार झालेला हार्मोन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमपर्यंत कॅरी करण्यासाठी काय पाहिजे, एखादी ट्यूब पाहिजे ज्याच्यामधून तो हार्मोन कॅरी केला जाईल. मात्र हे जे एंडोक्राइन ग्लँड्स आहेत यांच्याकडे अशी कोणतीही डक्ट किंवा ट्यूब नसते की जी सिक्रेशन कॅरी करता येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, स्टोरेजसाठी सुद्धा काहीही त्यांच्याकडे सिस्टीम नसते. म्हणजे त्यांनी तयार केलेले जे काही फ्लुइड असेल, लिक्विड असेल, ते त्यांना स्टोअर पण करता येत नाही. मग आता स्टोअरसुद्धा करता येत नाही आहे आणि त्यांना कॅरी करण्यासाठी ट्यूब पण नाही आहे. ट्यूब म्हणजेच डक्ट पण नाही आहे. मग या काय करणार आहेत त्या सिक्रेशनचं? सो दे रिलीज देअर सिक्रेशन, सिक्रेशन डायरेक्टली इंटू ब्लड. ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज करतात. ओके, बॉडीमध्ये ब्लड सगळीकडे प्रेझेंट आहे, त्यामुळे ब्लड जिकडे जिकडे जाणार त्याच्यासोबत ते सिक्रेशनसुद्धा त्या ठिकाणी कॅरी केलं जाणार. मग आता हे जे हार्मोन्स आहेत ते त्यांच्या कामात खूप स्पेसिफिक असतात. म्हणजे एखादा हार्मोन जर आपल्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवरती काम करणार असेल तर तो फक्त तिथेच जाऊन काम करतो. जरी तो बॉडीमधल्या दुसऱ्या एखाद्या पार्टकडे गेला, रेस्पिरेटरी सिस्टीमकडे गेला, तरी तो तिथे काहीही काम करणार नाही, तिथे तो बाइंडच होऊ शकणार नाही. त्यामुळे हा काही प्रॉब्लेम नाही की ब्लडमधून ते सिक्रेशन सगळीकडे कॅरी होईल आणि काम फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमकडे. मग कसं तर हार्मोन खूप स्पेसिफिकच असतो, स्पेसिफिक ऑर्गनलाच तो बाइंड होतो, त्यामुळे कोणत्याही ऑर्गनवरती तो परिणाम दाखवत नाही. सो कळलं का बघा, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनसाठी आपल्या बॉडीमध्ये काही केमिकल्स आहेत. या केमिकल्सना काय म्हणायचं, हार्मोन. हे हार्मोन सिक्रेट कोणी केले तर आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या एंडोक्राइन ग्लँडनी. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सलायवरी ग्लँड माहिती आहे जी माउथमध्ये असते आणि ती सलायवा सिक्रेट करते. तर ती सलायवरी ग्लँड जी आहे तिला ट्यूब आहे तिचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी. सो त्या ग्लँडला एक्झोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. तर ज्या ग्लँडला त्यांचं सिक्रेशन कॅरी करण्यासाठी डक्ट नाही किंवा ज्यांना त्यांचं सिक्रेशन स्टोअर करता येत नाही, अशा ग्लँडना आपण काय म्हणतोय, एंडोक्राइन ग्लँड. मग पुढचा मुद्दा, मग त्यांचं सिक्रेशन एखाद्या स्पेसिफिक लोकेशनपर्यंत कॅरी कसं करतात तर ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्टली ब्लडमध्ये रिलीज करतात आणि ब्लडमधून त्या बॉडी पार्टपर्यंत ते सिक्रेशन जे आहे ते कॅरी केलं जातं. ओके, याच्यावरती एक सायंटिफिक रिझनसाठी क्वेश्चन विचारला जातो की एंडोक्राइन ग्लँडनी सिक्रेट केलेलं सिक्रेशन बॉडीमध्ये सगळीकडे का प्रेझेंट असतं. जसं आत्ता सांगितलं, सलायवरी ग्लँड जी एक्झोक्राइन ग्लँड आहे तिचं सिक्रेशन म्हणजे सलायवा फक्त माउथमध्येच आहे, दुसरीकडे कुठे नाही पाहायला मिळत. मात्र एंडोक्राइन ग्लँडचं सिक्रेशन बॉडीमध्ये सगळीकडे पाहायला मिळतं. असं का, कारण त्या कुठे सिक्रेट करतात त्यांचं सिक्रेशन, ब्लडमध्ये. आणि ब्लड कुठे आहे, पूर्ण बॉडीत सर्क्युलेट होतं आहे. सो ब्लड बरोबर ते सिक्रेशनसुद्धा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं. ओके, सो दिस इज अबाउट दी एंडोक्राइन ग्लँड. सगळ्यांना एंडोक्राइन ग्लँड समजलं का बघा. एंडोक्राइन ग्लँड अलॉंग विथ नर्वस सिस्टीम दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. बघा,
एंडोक्राइन ग्लँड along with nervous system responsible for कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. इन शॉर्ट आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनसाठी दोन सिस्टीम आहेत, एंडोक्राइन आणि नर्वस सिस्टीम. ह्या दोन्ही सिस्टीम मिळून एकमेकींच्या मदतीनं आपल्या बॉडीमध्ये इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचा प्रयत्न करतात किंवा आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र ह्या दोन सिस्टीममध्ये काही डिफरन्सेस आहेत. नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल ह्या दोन्हीही एकमेकींच्या मदतीनं काम करत असतात. तरीही ह्या दोघांमध्ये काय काय डिफरन्सेस आहेत तर बघा, नर्वस कंट्रोल जो आहे तो क्विक किंवा खूप फास्ट असतो. फॉर एक्झाम्पल, आपल्या हाताला चटका बसला की झटकन हात बाजूला करणं, क्विक, एकदम फास्ट आपण हात बाजूला करतो. सो यांचा रिस्पॉन्स कसा असतो, क्विक असतो. तर केमिकल कंट्रोल जो आहे तो स्लो असतो, म्हणजे हार्मोन्स सिक्रेट होणार, मग ते त्यांच्या टार्गेटपर्यंत कॅरी केलं जाणार. टार्गेटपर्यंत गेल्यानंतर मग ते अटॅच होऊन पुढचा रिस्पॉन्स दाखवणार. ह्याच्यामध्ये वेळ जातो, त्यामुळे केमिकल कंट्रोलला सुरू व्हायलाच वेळ लागतो. तर नर्वस कंट्रोल जो आहे तो क्विक किंवा फास्ट दिला जातो. ओके, त्यानंतर नेक्स्ट डिफरन्स काय बघा, केमिकल कंट्रोल जो आहे नर्वस कंट्रोल जो आहे तो शॉर्ट लिव्ड असतो. म्हणजे आत्ता डिसिजन घेतला किंवा आत्ता त्याने काम करायला सुरुवात केली, ॲक्टिवेट झाली सिस्टीम, तर ती थोडाच वेळ काम करते, खूप वेळ तिचा इफेक्ट राहत नाही. तर केमिकल कंट्रोल जी आहे ही लॉंग लास्टिंग असते. ओके, ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल. फॉर एक्झाम्पल, एक रॅबिट आहे आणि रॅबिट टायगरच्या समोर आहे असं इमॅजिन करा. ओके, जेव्हा रॅबिट टायगरच्या समोर आहे तेव्हा त्या कंडिशनमध्ये तो घाबरेल आणि त्याच्याकडे दोनच परिस्थिती समोर असतील. तर त्यातली पहिली कंडिशन असेल ते म्हणजे टायगरबरोबर फाईट करणं, किंवा दुसरी गोष्ट तो करू शकतो ते म्हणजे तिथून पळून जाणं. आता यातली कोणतीही एक गोष्ट जरी सिलेक्ट केली, फॉर एक्झाम्पल फाईट करायचं झालं तरी त्याला भरपूर एनर्जी लागेल आणि पळून जाण्यासाठी सुद्धा भरपूर एनर्जी लागणार आहे. आता या कंडिशनमध्ये नर्वस कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल एकमेकांच्या मदतीनं कसे काम करतात बघा. रॅबिटमध्ये समजा फक्त नर्वस सिस्टीम काम करत असती तर काय झालं असतं, रॅबिटने टायगरला बघितलं असतं, क्विक डिसिजन घेतला असता नर्वस सिस्टीमच्या मदतीनं की पळून जायचं आहे आणि त्याने पळायला सुरुवात केली असते, पटकन काम झालं. पण थोडा डिस्टन्स तो गेल्यानंतर त्याचे पाय थकले असते, दमले असते, कारण नर्वस कंट्रोल खूप थोड्या वेळासाठी काम करतो. ठीक आहे, सो पाय थकले असते, तो थांबला असता, तोपर्यंत टायगर त्याच्यापर्यंत पोहोचला असता आणि त्याला मारला असता. मग फक्त नर्वस कंट्रोल एकटीनं काम करून चालत नाही. मग समजा फक्त केमिकल कंट्रोलने काम केलं असतं, तर केमिकल कंट्रोलने जर काम केलं असतं तर मुळात टायगरला पाहिल्यानंतर हार्मोन सिक्रेट होणार, मग त्यांच्या टार्गेटला जाऊन बाइंड होणार आणि मग काम करायला सुरुवात करणार. यात बराच वेळ गेला असता, तोपर्यंत टायगरने रॅबिटला पकडला असता आणि त्याला किल केला असता. म्हणजे फक्त केमिकल कंट्रोलनी सुद्धा काम करून नाही चालणार. ह्या दोन्ही सिस्टीम एकमेकांच्या मदतीनं काम केलं, एकमेकांना पूरक आहेत. जसं फर्स्ट नर्वस कंट्रोल, फर्स्ट टायगरला बघितलं जाईल आणि रॅबिट पटकन पळायला सुरुवात करेल. डिसिजन क्विक कोणी घेतला, नर्वस सिस्टीमने, आणि त्याने काम करायला सुरुवात केली. तोपर्यंत केमिकल कंट्रोलसुद्धा सुरू झाला हळूहळू, आणि केमिकल कंट्रोल सुरू झाल्यामुळे त्यांनी त्याच्या पायाच्या मसल्सना सतत एनर्जी पुरवत राहिल्यामुळे पायसुद्धा कंटिन्यू धावत राहणार आहेत आणि त्याला तो लवकर थकणार नाही. सो दोन्ही जेव्हा एकत्र काम करतील तेव्हा रॅबिट जो आहे तो त्या टायगरपासून स्वतःला एस्केप करू शकणार आहे, स्वतःला प्रोटेक्ट करू शकणार आहे. ओके, सो यावेळी नर्वस आणि केमिकल कंट्रोल. सो बोर्डवरती एंडोक्राइन सिस्टीमबद्दल जे काही पॉईंट लिहिलेले आहेत हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात घ्या. हार्मोन कशाला म्हणायचं, त्या केमिकल्सना जे एंडोक्राइन ग्लँडने सिक्रेट केलेत. हे या ग्लँडकडे डक्ट नाही किंवा स्टोअर करण्याची कोणतीही सिस्टीम नाही, म्हणून यांना एंडोक्राइन ग्लँड म्हणायचं. ते त्यांचं सिक्रेशन डायरेक्ट ब्लडमध्ये रिलीज करतात, त्यामुळे बॉडीमध्ये हे सगळीकडे पाहायला मिळतं. त्यानंतर एंडोक्राइन ग्लँड जे आहेत त्या नर्वस सिस्टीमच्या सोबत कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचं काम करतात. दोन्हीही एकमेकांच्या मदतीनं काम करतात. मात्र ह्या दोघांमध्ये काही बेसिक डिफरन्सेस आहेत. नर्वस कंट्रोल क्विक आहे, तर केमिकल कंट्रोल स्टार्ट व्हायला वेळ लागतो, स्लो आहे.
नर्वस कंट्रोल शॉर्ट लिव्ह आहे, थोड्या वेळासाठीच काम करतो. तर केमिकल कंट्रोल जो आहे तो लॉंग लास्टिंग आहे, बराच वेळ काम करत राहतो. सो दिस इज अबाउट नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. नंतर केमिकल कंट्रोलशी रिलेटेड एक चार्ट आहे, तर तो चार्ट जो आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू.